जागरण, रात्रभर कमी किंवा अजिबातच झोप न घेणं हा शरीरासाठी सर्वात घातक जीवनशैलीतील एक भाग मानला जातो. नियमित जागरण केल्यावर शरीरावर, मेंदूवर, मनावर आणि हार्मोन्सवर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होतात. जसं की मेंदूवर होणारे परिणाम. मेंदूची कार्यक्षमता कमी होते. जागरणामुळे मेंदूतील न्यूरॉन्सचा वेग मंदावतो. लक्ष केंद्रित करणं किंवा एखादी गोष्ट आठवणं, विचार करणं यावर परिणाम होतो. जसं की मेंदू धूसर झाल्यासारखा वाटतो, काहीच नीट समजत नाही असं वाटतं, निर्णय क्षमता कमी होते, चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते, अपघात, चूक, वेळेचं नीट नियोजन न होणं यासारख्या गोष्टी वाढतात. हार्मोन्सचं संतुलन बिघडतं, वजन वाढतं. जागरणामुळे भूक वाढवणारा हार्मोन्स वाढतो आणि भूक कमी करणारा हार्मोन्स कमी होतो. त्यामुळे जास्त खाणं, तेलकट, तुपट, गोड खाण्याकडे ओढा वाढतो आणि वजन वाढतं. त्याचप्रमाणे स्ट्रेसचे हार्मोन्सही वाढतात. जागरणामुळे कार्टिसोल खूप वाढतो. यामुळे तणाव, चिडचिड, हृदयावर ताण आणि पोटाजवळ चरबी वाढते. हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो. जसं की रात्री झोप न घेतल्यास रक्तदाब वाढतो, हृदयाची धडधड वाढते. स्ट्रेसमुळे हृदयातील रक्तप्रवाहावर ताण येतो. दीर्घकाळ जागरणामुळे हार्ट अटॅक, स्ट्रोक यांचा धोका वाढतो. रोगप्रतिकारशक्ती कमी होते. जागरणामुळे शरीरात पेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वारंवार सर्दी, खोकला, थकवा जाणवतो आणि आजारांची लागण पटकन होते. आजार बरे होण्यास वेळ लागतो. त्याचप्रमाणे त्वचेवरही वाईट परिणाम होतात. जसं की झोप न घेतल्यामुळे रात्री होणारी स्किन रिपेअर प्रक्रिया थांबते. त्यामुळे काळी वर्तुळे, त्वचा निस्तेज पडणं, अकाली सुरकुत्या दिसणं, चेहरा सुजलेला दिसणं किंवा चेहऱ्यावरती चरबी वाढल्यासारखं वाटणं. त्याचप्रमाणे पचनामध्येही बिघाड होतो. जागरणामुळे पचनसंस्थेची नैसर्गिक लय बिघडते. त्यामुळे ॲसिडिटी, गॅस, पोटात जळजळ यासारखे त्रास सुरू होतात. मानसिक आरोग्यावरही परिणाम होतात. जसं की चिडचिड वाढते, भीती वाटते, थकवा जाणवतो, कमजोरी जाणवते. लैंगिक आरोग्यावरही परिणाम होतात. टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजिन कमी होतं. त्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते, थकवा जास्त जाणवतो. लिव्हर आणि किडनीवर पण ताण येतो. जागरणामुळे शरीराची डिटॉक्स प्रक्रिया मंदावते. लिव्हरवर ताण येतो. किडनीची फिल्ट्रेशन कार्यक्षमता कमी होते. जागरणाचे दीर्घकालीन परिणाम म्हणजे उच्च रक्तदाब वाढतो, मधुमेह होण्याची शक्यता जास्त वाढते, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते, चिंता सतावते, मानसिक असंतुलन होतं, झोप नीट लागत नाही. त्यामुळे स्मरणशक्ती कमजोर होते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने सुरू होते. यासाठी काय करावं? तर रोज ठरलेल्या वेळी झोपण्याचा नक्कीच प्रयत्न करा. रात्री शक्यतो 11च्या पूर्वी झोपलेलं खूप चांगलं. झोपण्यापूर्वी मोबाईल, TV बंद करा. कॉफी घेणं टाळा. हलका आहार घ्या. बेडरूम थंड, शांत आणि अंधुक असं ठेवा, जेणेकरून तुमची शांत आणि निरोगी अशी झोप होईल. जर तुमची झोप व्यवस्थित झाली तरच तुमचा पुढचा दिवस चांगला जातो आणि तुमची कार्यक्षमताही वाढते आणि शरीरामध्ये उत्साहही टिकून राहतो. यासाठी शांत झोप घेणं खूप गरजेचं आहे.